94.3 टोमॅटो FM वर मी स्नेहा आणि बोल बच्चन आपल्याबरोबर. आणि अर्थातच आपण चर्चा करतोय आज नमस्कार मंडळीमध्ये सायबर हल्ले रोखण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दलच डिटेलमध्ये माहिती देण्यासाठी आपले एक्सपर्ट आपल्याबरोबर आहेत. अर्थात सायबर तज्ञ दीपक शिकारपूर सर. सर, काय सांगाल, कसे रोखता येतील हे हल्ले? एकतर सायबर गुन्हे आणि सायबर हल्ले या वेगळ्या गोष्टी आहेत. सायबर हल्ले हा युद्धजन्य परिस्थितीचा भाग आहे. त्याच्यामध्ये वेबसाईट हॅक होतात आणि खोटी माहिती पसरवली जाते, याला हल्ला म्हणतात. आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात ज्या गोष्टी घडतात त्याला सायबर गुन्हे किंवा आपण सायबर घोटाळे असं म्हणतो. तर हे घोटाळे टाळण्यासाठी एकतर तुम्ही हा उपक्रम घेतला हा अतिशय स्तुत्य आहे. कारण लोकांना अनेक गोष्टी माहिती नसतात आणि अचानकपणे या गोष्टी घडतात. याचा सर्वसामान्य जर आपण आराखडा बघितला, कारण मी या क्षेत्रात गेले 3 दशक काम करतोय, तर लोक निष्काळजीपणा करतात, आपले पासवर्ड शेअर करतात, ओटीपी देतात. तर हे म्हणजे आता आरबीआय आणि बँका आपल्याला सगळ्यांना सांगतात की त्या कधीही तुम्हाला फोन करत नाहीत तुमच्या अकाउंटच्या डिटेल्ससाठी. म्हणजे ह्यातले जे सर्वात जास्त घातक गुन्हे होतात ते आर्थिक गुन्हे होतात. आता या आर्थिक गुन्ह्यांमध्ये विविध प्रकारचे मार्ग वापरले जातात. 4 वर्षापूर्वी एक कोविड व्हॅक्सिन जेव्हा मिळत नव्हतं तेव्हा त्या नावाखाली ओटीपी मागत होते. सध्याचा एक प्रचलित प्रकार आहे तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. या डिजिटल अरेस्ट मध्ये तुम्हाला असं भासवलं जातं की काही तुमच्या नावावर ड्रग्ज झाली आहेत किंवा आम्ही ईडी मधनं बोलतोय, अशा अनेक प्रकारचे धमक्या दिल्या जातात. आणि सर्वसामान्य माणूस पापभीरू असतो, त्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं नसतं. या भीतीचा गैरफायदा घेऊन लाखो रुपये लुबाडले जातात. एक व्हर्च्युअल पोलीस स्टेशन तयार केलं जातं, व्हिडिओ कॉल केला जातो, असं वाटतं की समोरचा माणूस जेन्युइन पोलीस ऑफिसर आहे, पण असं काही नसतं. तर हे असं काही नसतं. पोलीस कधीही तुम्हाला व्हर्च्युअली अरेस्ट नाही करत. जर काही असेल तर तुम्हाला समन्स येतं आणि तुम्ही स्टेशनवर जायचं. या साध्या गोष्टी असतात. तर याचं ऍक्च्युली मी याच्यावर एक आपल्याला उपाय सुचवू इच्छितो. सायबर संस्कार नावाचा एक वर्ग घेतला पाहिजे. कारण डिजिटल उपकरणं आपल्या आयुष्यात येतात, पण ती वापरायची कशी आणि त्याची काळजी काय घ्यायला पाहिजे यावर प्रबोधन होत नाही. म्हणजे आता तुम्ही मुलांचा जर विचार केला तर साधारण एक 14व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात 2 उपकरणं येतात, मोबाईल फोन आणि एक 2 व्हीलर किंवा दुचाकी वाहन. पण या दुचाकी वाहनासाठी एक रेग्युलेटेड फ्रेमवर्क आहे. तुम्हाला लायसन्स काढायला लागतं, ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला लागते आणि मग तुम्ही वाहन चालवू शकता. पण मोबाईल किंवा लॅपटॉपच्या बाबतीत असं काहीच नाही. डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट्स घ्या आणि वापरा. डूज अँड डोंट्स बद्दल काहीच होत नाही. तर या बाबतीत एक फ्रेमवर्क करायची गरज आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सो या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला लक्षात येते. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM, एकदम फ्रेश.